मला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, विधान परिषदेचे सभापती, मला अतिशय आनंद झाला की ज्या सभागृहामध्ये शिकण्याकरता मिळालं त्या सभागृहामध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली. विधान परिषदेचं सभागृह हे मी आयुष्यात विसरू शकत नाही, कारण 18 वर्ष जे काही आज मी कमवू शकलो, मिळवू शकलो, तो सगळा अनुभव या सभागृहात मिळाला. मी सभापती राम शिंदे आणि नीलमताईंना धन्यवाद देईल की त्यांनी हा इतिहास संकलित केला. आणि हा याकरता महत्वाचा आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दरवर्षी अधिवेशनाच्या दरम्यान या ठिकाणी अनेक विद्यार्थी येतात. आणि मी ज्यावेळी 10व्या वर्गात होतो त्यावेळी बाळासाहेब भारदे या ठिकाणी सभापती होते. त्यावेळी एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी या सभागृहात आलो होतो, त्याची मला आठवण झाली. आजचं हे सभागृह होतं विधान परिषदेचं आज जे आहे, मी ज्यावेळी सदस्य बनलो त्यावेळी आमच्या नागपूर विभागातून देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस हे आमदार होते आणि त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मी विधान परिषदेत निवडून आलो. आणि त्यानंतर अजून एक मला संधी मिळाली की जवळपास 2.25 लाख मतदार असताना एक निवडणुकीत मी अविरोध विधान परिषदेवर निवडून आलो. त्यामुळे या 18 वर्षामध्ये या सभागृहातल्या छोट्या छोट्या गोष्टी आजही माझ्या लक्षात आहेत. सभागृहामध्ये मी विशेषतः आताच राम शिंदे साहेबांना विनंती करीन की या सभागृहामध्ये जी भाषणं झाली ती सगळीच गुणात्मकरित्या खूप श्रेष्ठ होती. याचा अर्थ विधानसभेत उत्तम चर्चा होत नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण हे सभागृह ज्येष्ठांचं सभागृह असल्यामुळे या सभागृहातल्या चर्चा फार गुणात्मकरित्या व्हायच्या, नियमाचा किस पडायचा. आणि मला आठवतं एकदा विष्णुअण्णा पाटील त्यांचे चिरंजीव इथे आमच्यावर विधान, ते एक दिवस मला म्हणाले, कुठे अभ्यास करता, कुठून येता, किती बोलता, किती डोकं दुखवता, माझ्यासारख्याला पागल व्हायची वेळ आली म्हणा, म्हणजे असं ते गमतीने म्हणाले होते. इतकी चर्चा व्हायची की एकदा आम्ही विधानसभा अधिवेशन संपलं, पण त्याचं नियमावर बोट ठेवून आम्ही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांना पुन्हा विधानमंडळाचं अधिवेशन बोलावं लागलं. अशी नामुष्की सरकार आली, त्याचा उपयोग केला, पुन्हा आले वापस. त्यामुळे नियमाची लढाई व्हायची. या सभागृहामधलं सगळ्यात मोठं, सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं काही असेल तर विशेषतः यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, जमशेदजी टाटा यांच्या निधनानंतर या सभागृहात त्यांच्यावर झालेली भाषणं. आणि यामध्ये स्वर्गीय प्रमोद नवलकर हे उत्तम मराठी साहित्यिक होते आणि त्यांनी वसंतदादांबद्दलचं, यशवंतराव चव्हाणांबद्दल केलेलं भाषण हे खरं म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखं होतं. आम्ही ते विसरूच शकत नाही. टाटांच्या मृत्यूनंतर, जमशेदजी टाटांच्या, त्यावेळी या सभागृहाने श्रद्धांजली, त्यातली भाषणं, केवळ श्रद्धांजलीची भाषणच हा एक इतिहास आहे. कारण प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च, संशोधन या त्रिसूत्री लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहेत. आणि आता हे भाषणं झाली हा जरी भूतकाळ असला तरी वर्तमान काळामध्ये त्याचं अध्ययन करून भविष्याकरता भूमिका ठरवण्याकरता त्याचा उपयोग होतो. या सभागृहामध्ये विशेषतः ज्या ज्या प्रकारे विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष, त्याची चर्चा तर बऱ्याच वेळा व्हायची. दादा त्या काळात अर्थमंत्री होते, त्यावेळी बी.टी. देशमुख आणि मी, आम्ही सगळेजण विदर्भ, मराठवाड्यातले आमदार एकत्र करून सातत्याने संघर्ष करायचो. त्यावेळचे राज्यपाल महोदय डॉक्टर अलेक्झांडर यांच्याकडे जायचो आणि शेवटी शासनाला मागासल्या भागाकरता अनुशेष दूर करण्याकरता आदेश काढावे लागले. मला एक गोष्ट लक्षात आली की काही वेळा अशी स्थिती आली
की एखादा मंत्री जर आपल्या विभागात काम करू शकत नसेल तर तो आमच्या कानात सांगायचा की तुम्ही प्रश्न विचारा किंवा लक्षवेधी लावा, मी उत्तर देतो. कारण ते जर रेकॉर्डवर आलं तर ते सरकारला करावं लागायचं, पण त्याला डायरेक्ट करण्यामध्ये अडचण होती. म्हणजे जे मंत्रीही करू शकत नाही ते या सभागृहातल्या प्रश्नांनी आणि लक्षवेधीने अनेक गोष्टी साध्य झाल्या. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण या सगळ्या विषयामध्ये विस्तृतपणे चर्चा व्हायची आणि ही चर्चा अतिशय गुणात्मक व्हायची. स्वर्गीय जयंतराव टिळक सभापती होते, ते उत्तम पत्रकारही होते. त्यांचं वर्तन, व्यवहार हा लोकशाही परंपरांना आदर्शित करणारा होता. त्यानंतर गवई साहेब होते, नासो फरांदे होते, सूर्यबान वहाडणे होते. या सगळ्या काळामध्ये मला या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली आणि एक नवीन निवडून आलेला आमदार म्हणून आणि नंतर विरोधी पक्षनेता म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली. एक वेळा सभागृहात असं झालं की विलासराव देशमुख आणि प्रबोध नवलकर यांच्यात चर्चा सुरू झाली प्रश्नोत्तराची. हे प्रश्न विचारायचे एक वाक्याचे, ते एक वाक्याचं उत्तर द्यायचे. असं करता करता 5-7 मिनिट झाले. कारण विलासराव हे अतिशय उत्तम वक्ते होते आणि नवलकरही अतिशय उत्तम आणि अभ्यासू वक्ते होते. शेवटी जयंतराव टिळक उभे राहिले आणि म्हणाले, सामना बरोबरीत संपला. दोघांचं कौशल्य, एकाचा प्रश्न विचारण्याचं आणि एका उत्तर देण्याचं, हे त्या काळात बघायची संधी मिळाली. या सभागृहामधल्या अनेक चर्चांमध्ये विशेषतः सभागृहात अनेक ज्या सूचना झाल्या त्या सरकारने स्वीकारल्या. याचं कारण त्यात पक्षीय अभिनिवेश नव्हता. खरं म्हणजे लोकशाही आपली ज्या 4 स्तंभावर उभी आहे, एक म्हणजे इंडिपेंडेंट, इम्पार्शियल आणि फेअर ज्युडिशरी, दुसरी आपली लेजिस्लेटिव्ह विंग, तिसरी एक्झिक्युटिव्ह विंग म्हणजे आपले अधिकारी, आणि चौथी जी आहे ती मीडिया आहे. आणि हे 4 स्तंभ जे आहे यांच्या संविधानाने आपल्या अधिकार आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या स्पष्ट केलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे काम करत असताना विशेषतः सभागृहामध्ये ज्या आता आपण जे भाषण या ठिकाणी बघितलेलं आहे, तर अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे जे मुख्य मुद्दे होते त्यामध्ये जो पहिला मुद्दा होता की देशात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात आणि ताज्या आकडेवारीनुसार 1.8 लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा चिंताजनक आहे आणि त्याचे मुख्य कारण कायद्याचे पालन न करणे, अनुचित वर्तणूक हे आहे. त्यांनी सांसदांना आणि प्रतिनिधींना रस्ते सुरक्षिततेविषयी जनजागृती मोहीम चालवण्याचे आवाहन केलेले आहे. त्यानंतर दुसरी जी योजना आहे त्यामध्ये राहावीर योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली की ज्या नागरिकांनी अपघातात जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पहिले पोहोचवले त्यांना 25,000 रुपये अनुदान दिले जाईल आणि हॉस्पिटल खर्च देखील त्वरित दिला जाईल. हे लोकांना मदतीस प्रोत्साहित करण्यासाठी आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट असा आहे की ब्लॅक स्पॉट्स, धोकादायक भाग ओळखून दुरुस्ती. देशभरात जवळपास 7,000 धोकादायक ब्लॅक स्पॉट्स ओळखले गेले आहेत, ज्यावर उभ्या राहण्याचा आणि अपघात होण्याचा धोका जास्त आहे. त्यावर काम करण्यासाठी 40,000 कोटी निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. आणि एक चौथा मुद्दा असा आहे की वाहन सुरक्षितता नियम. आता सर्व नवीन कारमध्ये किमान 6 एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत, जी प्रवासी सुरक्षितता वाढवण्यास मदत करतील. तर या पद्धतीची माहिती ही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या अधिवेशनामध्ये दिलेली आहे. तर असेच नवनवीन माहिती आपण आपल्या या विदर्भ YT या यूट्यूब चॅनलवर नेहमी टाकत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब